हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज। आदरणीय मंत्री महोदय भुसे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेले अखंड हिंदुस्थानच्या कळवर प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा मला छत्रपती शिवाजी महाराज की प्रभाग क्रमांक 11 शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अ गटातून माननीय दिलीप तात्या भिकाजी बच्छाव, ब गटातून आपल्या उमेदवार आहेत माननीय आशाताई प्रकाश आहिरे, क गटातून माननीय प्राचीताई नरेंद्र पवार, ड गटातून आपले उमेदवार आहेत निलेश दादा भगवान आहेर, निलेश आहेर असतील, आपला बॉबी पाटील असेल आणि नवसाचे अनेक दीपक असेल, शैलेश सरोदे असेल, अवी असेल आणि खूप मोठी टीम. काही नवीन ताईंना कदाचित माहित नसेल, काही दिवसा तो टँकर ग्रामीण भागामध्ये पिण्याचं पाणी पुरवण्याचं काम करायचा आणि रात्री त्या टँकरच्या माध्यमातून या संपूर्ण 9 वसाहतमध्ये घराघरांमध्ये पिण्याचं पाणी हे सर्व पदाधिकारी रात्रभर जागून पिण्याचं पाणी पुरवण्याचं काम करायचे. मला आनंद झाला. आता येत असताना जवळपास त्या काळाच्या पासूनचे जवळपास 90% सर्व टीम आजही तशीच्या तशी आहे. आणि म्हणून मला वाटतं की निलेश कोणाच्या सर्टिफिकेटची तुम्हाला आणि टीका टिप्पणी कोणी करायची, कोणावर करायची, सूर्यावर जर कोण थुंकायला घेत असेल तर ती थुंकी त्याच्या स्वतःच्या तोंडावर पडत असते. आणि म्हणून ज्याने कोणी टीका टिप्पणी केली असेल, मला वाटतं की पहिले त्याचं चारित्र्य तपासा. त्याचं चारित्र्य काय आहे, त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहेत, किती चोऱ्या माऱ्या केलेल्या आहेत, कुठे काय काय लांड्या लबाडी केलेली आहे. मला बोलायला नको, पण मी जर बोलायला लागलो, मागच्या 2 महिन्याच्या पूर्वीची पण मी गोष्ट काढू शकतो. 2 महिन्यापूर्वीच ही जोडगोळी नकली नोटांसाठी कुठे गेले होते आणि तिथे काय काय उद्योग केला. मला वाटतं की जर ठरवलं तर उद्याच्या उद्या 12च्या भाव जातील. नकली नोटा, त्याच्यामध्ये भांगडी आणि काय काय उद्योग केले ते पण मला माहिती आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीत यांनी असाच अपप्रचार केला. कोण कोण काय काय ऍक्टिंग करायचा, कोण काय रील बनवायचा, कोण 100 रुपयाचं पार्लेजी बिस्किट वाटायचा आणि मी फार महान संत आहे असं दाखवायचे.
मला वाटतं की अशा गोष्टींना भीक घालण्याची काही गरज नाही. समझदार को इशारा काफी आहे. आणि त्याला मी सांगू इच्छितो, जास्ती हुशाऱ्या जर केल्या कार्यक्रम लावून टाकू. आपण या भानगडीत जात नाही. आपण या गोष्टी देवावर सोपून देतो. जे दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात त्या खड्ड्यामध्ये तेच जातात. तुम्हाला आठवत असेल, साधारणतः 1.5 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे युतीचे उमेदवार म्हणून डॉक्टर सुभाष बाबा भामरे उमेदवार होते का नाही? मग आता जे भाजपच्या नावाने मत मागायला येत आहेत ते तेव्हा कुठे होते? ते दुसरीकडे होते. पॅकेज घेतलं आणि विरोधात होते. आता त्यांना पक्षाचा पुळका आला आहे. पक्षाच्या बाता करतायत. अरे 6 विधानसभांपैकी धुळे लोकसभेच्या 5 विधानसभेने लीड दिला. सटाण्याने लीड दिला. मालेगावने पण लीड दिला. 50-55 हजारच्या पुढे लीड दिला. परंतु या करंट्यांमुळे आपल्या महायुतीचा खासदार फक्त 3000 मतांनी पराभूत झाला. यांना लाज शरम वाटत नाही. यांना फक्त पैसा पाहिजे. आणि आता प्रचार काय करतायत? आम्ही रेल्वे आणू. निवडणूक कसली आहे? महानगरपालिकेची. आणि रेल्वे आणणार असा भाव चढेल जतस. यातले चंदनपुरीनी जत्रा मजार सोडी व्हायला पाहिजे. रेल्वे घेवाले. बरं, ती रेल्वे अशी येणार आहे, सटाणा नाका, सटाणा नाकावरून ॲरोमा स्टॉप, ॲरोमा स्टॉप वरून व्यंकटेश नगर, व्यंकटेश नगर वरून इंदिरा नगर, इंदिरा नगर वरतून मळी, मळी वरतून अयोध्या नगर, कलेक्टर पट्टा. अरे काय तुम्ही, ज्याने रेल्वे आणायची हे खासदाराचं काम आहे, त्याला तुम्ही पाडून टाकलं आणि तुम्ही आता रेल्वे आणायची बाता मारताय. बरं, या समोरच्या पॅनल मध्ये तर काही लोक इथं राहत पण नाहीत. ते बाहेर राहतात, उपरे आहेत आणि इथं उभे राहिले. आणि आता चांगलं झालं, हे सगळे एकत्र आलेले आहेत. कोणी मारामाऱ्या करायचं, एकमेकांचे कपडे फाडायचे, कोण शिवीगाळ करायचं, कोण एकमेकांविषयी काय काय बोलायचे. आता एकत्र आलेले आहेत. त्यांना माहिती आहे ते किती एकत्र आले तरी हा जनता जनार्दन वाघ नदीच्या दुसऱ्या बाजूला उभा आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पण असाच प्रचार केला ना, खालच्या पातळीवरून बोलायचे. मी बोललो, बोल, अरे तुझं चारित्र्य काय? आणि मी तर सांगू इच्छितो, मी जर बोलायला लागलो तर बाहेर तर जाऊ दे, पण तुम्ही घरी सुद्धा तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत. आणि जनतेला पण माहिती आहे कोणाचे विचार काय आहेत, कोणाची वागायची पद्धत काय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आपण करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, माझ्या माय भगिनींचा सन्मान करा, ज्येष्ठांशी नम्रतेने वागा. आणि मला आपल्याला सांगायचं आहे, सटाणा नाक्यावरची गुंडगिरी, 2 नंबरी धंदे आपल्याला कॉलनीमध्ये आणायचे.
तरुणांना आपल्याला बिघडवायचं आहे आणि म्हणून पॅनल टू पॅनल धनुष्यबाणाला तुम्ही मत द्या. या सर्वांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. मंचावर बसलेल्यांच्या पैकी कधी कोणाशी चुकीचं वर्तन यांनी केलेलं आहे का? कधी कोणाचा अपमान केलेला आहे का? कधी कोणाला त्रास दिलेला आहे का? आणि हे पार्सल जर आले तर कदाचित चौकांमध्ये गुंडांच्या टोळ्या उभ्या राहतील. माझ्या माय भगिनींना घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल. या गोष्टीचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार करा. यांना जनतेशी काय घेणं देणं नाही. यांना पक्षाचं पॅकेजशी महत्व आहे. काल पॅकेज आलेला आहे मोठा, त्याच्यात मारामाऱ्या सुरू घ्या वाटापाडावरतून. त्यांना वाटतं की आम्ही जनतेला पैशाने विकत घेऊ. अरे जनतेला जर पैशाने विकत घेता आलं असतं तर दादा भुसे सारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जनतेने 5 वेळेस निवडून दिलं नसतं. फार पैशांच्या बाता मारता, काम धंदे तर काही करत नाही. गुटखा, सट्टा, जुगार. आम्ही बोलतो की ज्याचं कर्म जसं असेल तसा तो भोगेल. काही गोष्टी आपण देवावर सोपवतो आणि म्हणून जाता जाता मी आपल्याला विनंती करणार आहे, चारीचे चारी बटन आपल्याला धनुष्यबाणाचे दाबायचे आहेत. एक इकडे एक तिकडे बिलकुल करता कामा नये. आपल्या मालेगावचं, सोयगावचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं होत आहे. यांच्या पोटात दुखत आहे, यांना हे सहन होत नाही. मालेगावचं नाव आपल्याला मोठं करायचं आहे आणि म्हणून आपली निशाणी, अरे खींच के तान. पुढच्या वेळेस जसं आता नवीन तरुणांना संधी मिळते आहे, पुढच्या वेळेस आणखी संधी देत जाऊ आपण. अनेक इच्छुक होते, काही काळजी करू नका. आणि म्हणून धनुष्यबाणाचे चारही बटन दाबा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या. आपला भगवा झेंडा हा मानाचा डौलाने फडकू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.